मिरजेत महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई। दुकानदाराने रस्त्यावर केलेले अतिक्रमण जप्त। अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्यावर लवकरच गुन्हा दाखल करणार उपायुक्त वैभव साबळे। महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने आज मिरज शहरात विविध ठिकाणी कारवाई करून दुकानदारांनी केलेले अतिक्रमण जप्त केल्याची घटना घडली आहे। मिरज शहर पोलीस ठाण्याजवळील महापालिकेचे हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दुकान गाळ्यामधील परिवार बेकरीने फुटपाथवर केलेले अतिक्रमण आज पथकाने जप्त केले। त्याचबरोबर कापडपेठ समोरील फुटपाथ आज मोकळा करून कापड दुकानदारांच्या बाहुल्या जप्त केल्या आहेत। अबावली दर्ग्याजवळ अतिक्रमण करताना अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही। याबाबत लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे। या भागामधली अतिक्रमण आपण पाहिले असतील पूर्णपणे निष्कासित करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत एक अडचण होती की ज्यांनी कोणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना थोडी धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला होता त्याचा पूर्ण पत्ता आणि नाव समजून येत नव्हतं, मात्र माझ्या मते आता ते समजलेलं आहे। त्याच्यावर मी वैयक्तिक लक्ष देऊन गुन्हा दाखल करायची कारवाई पूर्ण करतो।